मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेतून पशुपालक शेतकरी उद्योजक व्हावा यासाठी सतत कार्यरत राहणार कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांचं पशुपालक कार्यशाळेत प्रतिपादन। राज्यातील पशुपालकांच्या विकासासाठी पशुसंवर्धन विभाग नेहमीच प्रयत्नशील राहिलाय। या प्रयत्नांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत आणखी व्यापक करून पशुपालकांच्या समग्र विकासाचा संकल्प करत रायगड जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून 3,500 लाभार्थी पशुपालक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पेण शहरात पशुधन रेतनासाठी राज्यातील 6 पैकी जिल्ह्यातील पहिली प्रयोगशाळा निर्मिती लवकरच तयार होत असून प्रादेशिक आयुक्त कोकण विभाग प्रशांत कांबळे साहेबांनी लागणारा विकास निधीची तरतूद लवकरच करावी, जेणेकरून पेणसह जिल्ह्यातील शेतकरी पशुपालक शेतकरी उद्योजक व्हावेत हीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहील, असं प्रतिपादन कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील पेण येथील रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कार्यशाळेत केलं। रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या भागधारकांची कार्यशाळा पेण येथील सौभाग्य इन हॉटेल सभागृहात आज संपन्न झाली। या कार्यक्रमाप्रसंगी कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, प्रादेशिक सह आयुक्त कोकण विभाग प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय रायगड जिल्हा परिषद डॉक्टर सचिन देशपांडे, JSW कंपनीचे अधिकारी सुधीर तेलंग, पेण पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, कर्जत अक्षय तिटकरे, कुक्कुटपालक शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल खामकर, पेण पंचायत समिती सदस्य यासह कुक्कुटपालक शेतकरी पशुधन पालक शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं कार्यशाळेत उपस्थित होते। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही राज्यस्तरीय योजना शेतकरी पशुपालकांना विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाद्वारे जनमानसाचं जीवनमान उंचावणं, शाश्वत आर्थिक समृद्धी मिळवणं, पर्यावरणीय व्यवस्थापन स्थिर ठेवून त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणं हे मुख्यमंत्री व राज्य सरकारचं धोरण आणि ध्येय आहे। विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाअंतर्गत राज्यात 100 उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं कृषी व संलग्न क्षेत्रातील 7 उपक्रमांचा समावेश करण्यात आला। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाशी संबंधित दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायात चालना देणं या उपक्रमांचा समावेश आहे। या उपक्रमाद्वारे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन या शेतीपूरक जोडधंद्यांना उद्योजकतेचं स्वरूप देण्यासाठी सुयोग्य वातावरण उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत 3500 लाभार्थी पशुपालकांचे अर्ज राज्य सरकारच्या पशुधन विभाग पोर्टलवर डाउनलोड करण्याचं काम युद्ध पातळीवर पशुधन विभाग करत असल्याचं कमी कर्मचारी असून देखील सतत बैठक घेऊन शेतकरी उद्योजक व्हावा यासाठी विभाग प्रयत्नशील आहे। त्या समस्या सोडवल्या जातील। पशुसंवर्धन खात्याचा सभापती या नात्याने ज्या काही अडीअडचणी असतील, जे काय समस्या असतील ते सोडवण्यासाठी सन्माननीय पशुसंवर्धन अधिकारी पूर्णपणे कामाला लागलेत। निश्चितपणे ही योजना आता चालू झालेली आहे आणि या योजनेचं काम गेल्या 3 महिन्यापूर्वीपासून आम्ही या ठिकाणी चालू केले आहेत। योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रक, सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा केलेले आहेत, ते पोर्टलवर जमा करून ठेवलेले आहेत। ज्या दिवशी पोर्टल ओपन होणार त्या दिवशी ते सबमिशन होईल। मला निश्चितपणे असं वाटतं की रायगड जिल्ह्यासाठी 150 ते 200 कोटी रुपये या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याला तालुक्याला मिळणार आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। यासाठी पशुसंवर्धन अधिकारी अत्यंत ताकदीने या ठिकाणी काम करत आहेत। पाहताय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहेत, ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ लागून त्या ठिकाणी जास्तीत जास्त योजना चांगल्या प्रकारे सक्रिय करता यावी याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे। निश्चितपणे मला माहिती आहे की मनुष्यबळ जरी कमी लागलं तरी पण आज रायगड जिल्हा बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये बराचसा भाग आहे त्या ठिकाणी पशुधन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि पशुधनाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन आहे व अन्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शेळी मेंढ्यांचं कळप आहे, त्या ठिकाणी कुक्कुटपालन आहे, हे सगळे व्यवसाय त्या ठिकाणी चालू होणार आहेत। निश्चितपणे या खात्याच्या माध्यमातून ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील त्या शेतकऱ्यांच्या सोडवल्या जातीलच, परंतु या खात्याला वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी या कार्यशाळेचे आयोजन करत आहोत। पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। कार्यशाळेचा मूळ उद्देश हाच आहे की लाभार्थींची संख्या वाढली पाहिजे। निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या खात्याचं बजेट गेल्या अनेक वर्षापासून 350-400 कोटी रुपयापर्यंत होते, परंतु आता 4,500 कोटी रुपये या खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बजेट झालंय। आपल्या रायगड जिल्ह्यातील, आपल्या पेण तालुक्यातील, आपल्या परिसरातील
लाभार्थी वाढले पाहिजेत आणि त्याचा लाभ समाजातील तळागाळातील शेतकरी वर्ग पशुधारकांना मिळाला पाहिजे, या उद्देशानेच या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.